चला, आपल्याला आता कोणते समाजसुधारक बघायचे तर कृष्णराव भालेकर समाजसुधारक आपल्याला बघायचे. महात्मा फुलेंनी जी काही सत्यशोधक समाजसुधारकांची चळवळ सुरू केलेली त्याच्यामधले प्रमुख कार्यकर्ते आणि महात्मा फुले यांचे निकटवर्तीय सहकारी कृष्णराव भालेकर होते. आपण त्यांना एका कारणासाठी ओळखतो, ते म्हणजे दीनबंधू हे काही त्यांचं वृत्तपत्र होतं. त्या वृत्तपत्रासाठी आपण कृष्णराव भालेकर यांना ओळखतो. आता महत्वाची जी काही माहिती आहे कृष्णराव भालेकर यांच्याबद्दलची ती आपण काय करू सगळी आजच्या लेक्चरमध्ये बघूया. पहिली महत्वाची गोष्ट काय तर कृष्णराव भालेकर यांचा जो काही जन्म आहे हा भांबुर्डे पुणे या ठिकाणी झाला होता. कृष्णराव भालेकर जे काही आहेत ते महात्मा फुलेंचे सहकारी होते, तसंच ते त्यांचे जवळचे नातेवाईकही होते. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट काय तर वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांनी काय केलं होतं की पुण्याचं जे काही जिल्हा कोर्ट आहे त्या जिल्हा कोर्टामध्ये ही काय केलेली नोकरी सुरू केलेली आणि जे काही आळंदी येथे जे काही जंगली महाराज आहेत त्यांच्याकडून काय केली त्यांनी तर शिष्याची दक्षिणाही घेतलेली. आता सगळ्यात महत्वाचं काय तर दीनबंधू जे काही आहे ते दीनबंधू 1 जानेवारी 1877 बघा सगळ्यात महत्वाचं ही तारीखही महत्वाची आहे की 1 जानेवारी 1877 मध्ये जे काही दीनबंधू आहे ते कृष्णराव भालेकर यांनी काय केलं होतं सुरू केलं होतं. आणि दीनबंधू जे काही आहे ते सत्यशोधक समाजाच्या चळवळीतलं पहिलं वृत्तपत्र मानलं जातं. आता दीनबंधूचे जे काही संपादक आहेत ते दीनबंधूचे संपादक सुरुवातीच्या काळामध्ये जे काही आहेत ते कोण होते कृष्णराव भालेकरच होते. नंतरच्या काळामध्ये जे काही आहेत त्यांचे वेगवेगळे आपल्याला संपादक झालेले पाहायला मिळतात. आता सगळ्यात महत्वाचं काय तर भालेकरांनी त्यांचं जे काही गाव आहे भांबुर्डे या ठिकाणी एक ग्रंथालय काढलं होतं आणि त्या ग्रंथालयामध्ये काय झालं की 2 पत्रे त्यांच्या वाचण्यामध्ये आली. त्यातलं एकाचं नाव होतं लोककल्याणेच्छू आणि दुसऱ्याचं होतं ज्ञानचक्षू. ही जी काही 2 पत्रे आहेत ही 2 पत्रे कोणाच्या वाचनामध्ये आली तर भालेकरांच्या वाचनामध्ये आली आणि तिथूनच काय मिळाली त्यांना तर जे काही दीनबंधू आहे ते दीनबंधू सुरू करण्याची प्रेरणा मिळाली. आता महत्वाची गोष्ट अशी तर दीनबंधू सुरू करण्यासाठी भालेकरांनी ज्यावेळेस प्रस्ताव मांडला त्यावेळेस महात्मा फुले यांनी काय केला होता त्याला विरोध दर्शवला होता. का कारण भालेकरांची जी काही आर्थिक परिस्थिती आहे ती काही तेवढी सस्टेन करू शकत नव्हते. तर भालेकरांनी जे काही सुरू केलं तर महात्मा फुलेंचा विरोध असतानाही भालेकरांनी काय केलं होतं सुरू केलं होतं. तर जे काही त्यांचं घर असेल दागदागिने असतील शेती असेल जमीन असेल हे सगळं काय करावं लागलं होतं दीनबंधूसाठी भालेकरांना विकावं लागलं होतं. दीनबंधूमध्ये महात्मा फुले असतील लोखंडे असतील आणि इतर सत्यशोधक समाजाचे जे काही कार्यकर्ते आहेत ते सगळे सत्यशोधक समाजाचे कार्यकर्ते काय करत असत लिखाण करत असत. त्यानंतर पुढचं सगळ्यात महत्वाचं काय तर जे काही दीनबंधू आहे ते दीनबंधू बद्दल संपादक कोण कोण होतं दीनबंधूचं तर सुरुवातीच्या काळामध्ये कृष्णराव भालेकर, त्यानंतर मुंबई येथून ज्यावेळेस ते प्रकाशित होत होतं त्यावेळेस नारायण मेघाजी लोखंडे, रामजी औटे हे काय होते त्याचे संपादक होते. आणि नंतरच्या काळामध्ये लक्ष्मणराव वाघमारे, वासुदेव बिर्जे, तानुबाई बिर्जे हे काय होते तर दीनबंधूचे काय होते संपादक होते. आता महत्वाची गोष्ट काय की तानुबाई बिर्जे ज्या काही आहेत त्या पहिला महिला पत्रकार काय केल्या जातात मानल्याही जातात. मग इथं आपल्याला प्रश्न विचारला जाईल की खालीलपैकी कोण कोण दीनबंधूचं संपादक होतं तर कृष्णराव भालेकर, नारायण मेघाजी लोखंडे, रामजी औटे, लक्ष्मणराव वाघमारे, वासुदेव बिर्जे, तानुबाई बिर्जे हे सगळे जे काही आहेत त्या सगळ्यांनी काय केलंय तर दीनबंधूच्या संपादक पदाची भूमिका काय केली आहे पार पाडलेली आहे. त्यानंतर दीनबंधू मधून हितोपदेश नावाने भजनी अभंग पण काय करत असत भालेकर काय करत असत प्रसिद्ध करत असत. त्यानंतर पुढचं सगळ्यात महत्वाचं आहे शेतकऱ्यांचा कैवारी नावाचं पत्र. बघा शेतकऱ्यांचा कैवारी नावाचं जे काही पत्र आहे ते भालेकरांनी काय केलं होतं सुरू केलं होतं. प्रश्न विचारतील आपल्याला की शेतकऱ्यांचा कैवारी हे जे काही पत्र आहे हे पत्र कोणी सुरू केलं होतं तर भालेकरांनी सुरू केलं होतं. आणि त्यात त्यांनी काय मत मांडलं की जे काही लहान छोटे शेतकरी आहेत त्यांनी काय केलं पाहिजे तर जी काही आपली पारंपरिक शेती करण्याची जी काही पद्धत आहे ती पारंपरिक शेती करण्याची पद्धत काय केली पाहिजे सोडून दिली पाहिजे आणि आधुनिक प्रकारची काय केली पाहिजे शेती केली पाहिजे. आता भालेकरांची जर ग्रंथसंपदा बघायला गेली तर तीही महत्वाची आहे. त्याच्यावरती आयोग आपल्याला काय करेल प्रश्न विचारेल. बघा हितोपदेश, त्यानंतर त्यांचे जे काही पोवाडे आहेत ते पोवाडे, शेतकऱ्यांचं मधुर गायन, पंचखेळ, बळीबा पाटील, शस्त्राधार, शेतकऱ्यांना डोळे उघडा, उपदेशपर लावण्या हे सगळं महत्वाचं आहे. आता याच्यामध्ये एक कादंबरी जी काही आहे ती खूप महत्वाची आहे की ज्याच्यावरती आयोग तुम्हाला प्रश्न विचारू शकतो. कोणती कादंबरी तर जी काही बळीबा पाटील ही कादंबरी आहे ती बळीबा पाटील कादंबरी कोणी लिहिली
हा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. तर बळीबा पाटील ही कादंबरी आहे ती कृष्णराव भालेकर यांनी काय केलेली आहे, लिहिलेली आहे. हे लक्षात ठेवा. बळीबा पाटील कोणाचे, तर कृष्णराव भालेकरांची आहे. त्यानंतर दीनबंधू सार्वजनिक सभेची जी काही स्थापना आहे ती सहकाऱ्यांच्या मदतीने भालेकरांनी 1884 मध्ये केली. कशाची स्थापना, दीनबंधू सार्वजनिक सभेची स्थापना त्यांनी केलेली आहे. दीनबंधू सार्वजनिक सभेच्या माध्यमातून त्यांनी काय केलं, स्वदेशी वस्तूंचा पुरस्कार केला. जे काही मद्यपान आहे त्या मद्यपानाचा निषेध केला आणि गरीब लोकांनी असेल किंवा लोकांमध्ये काय केलं पाहिजे, शिक्षण घ्यावं, असं जे काही विचार आहेत ते असे विचार दीनबंधू सार्वजनिक सभेच्या माध्यमातून त्यांनी मांडले. आयोग इथं तुम्हाला काय प्रश्न विचारेल की दीनबंधू सार्वजनिक सभेची जी काही स्थापना आहे ती कोणी केली, तर दीनबंधू सार्वजनिक सभेची स्थापना भालेकरांनी 1884 मध्ये केलेली होती. त्यानंतर पुढचं सगळ्यात महत्वाचं काय, तर पुणे इथं सुशिक्षण गृहाची स्थापना. बघा याच्यावरतीही प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर पुणे या ठिकाणी, पुणे शहरामध्ये सुशिक्षण गृहाची जी काही स्थापना आहे ती 1883 मध्ये भालेकरांनी सुरू केलेली होती. प्राथमिक शिक्षण सक्तीचं असावं असं त्यांचं मत होतं आणि शेतकऱ्यांच्या मुलांविषयी तळमळ होती म्हणून त्यांनी प्रत्येक तालुक्यामध्ये काय केलं होतं, एक बोर्डिंग काय केलं होतं, सुरू केलं होतं. ही एक गोष्ट काय आहे, महत्वाची आहे. त्यानंतर सुशिक्षण गृह जे काही आहे ते फार काही काळ चाललं नाही. फुले आणि भालेकर यांच्यामध्ये त्याच्यावरून मतभेद झालं आणि शेवटी भालेकरांना जे काही सुशिक्षण गृह आहे ते फुलेंच्या स्वाधीन करावं लागलं. त्यानंतर दीनबंधू फ्री स्कूलची स्थापना 1888 ला भालेकरांनी केलेली बघायला मिळते. भालेकर जे काही आहेत त्यांचे दोन सहकारी होते, सखाराम पाटील असतील किंवा गणपत सखाराम पाटील असतील किंवा सीताराम नारायण तारकुंडे असतील, यांच्या मदतीने दीनबंधू फ्री स्कूलची स्थापना केली. प्रश्न इथंही विचारला जाऊ शकतो की दीनबंधू फ्री स्कूलची स्थापना कोणी केली, तर भालेकरांनी केली आणि मदत कोणी केली, तर गणपत पाटील आणि सीताराम तारकुंडेंनी केली. सोबतच जे काही बडोद्याचे सयाजीराव गायकवाड आहेत, बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड, त्यांनीही काय केलं होतं, अर्थसहाय्य केलं होतं. गोपाळ हरी देशमुख म्हणजेच लोकहितवादी असतील किंवा न्यायमूर्ती रानडे असतील, यांनीही वारंवार जे काही दीनबंधू फ्री स्कूल आहे त्या दीनबंधू फ्री स्कूलला काय केली होती, मदत केली होती. त्यानंतर काय झालं की सत्यशोधक झेंड्याची जी काही मिरवणूक आहे ती 1885 ला काय केली होती, तर भालेकरांनी पुण्यामध्ये काढली होती. बघा जी काही सत्यशोधक समाज आहे त्या सत्यशोधक समाजाला जी काही आलेली मरगळ आहे ती मरगळ दूर करण्यासाठी भालेकरांनी काय केली होती, पुण्यामध्ये सत्यशोधक समाजाच्या झेंड्याची काय केली होती, मिरवणूक काढली होती. सुरुवातीला महात्मा फुले या मिरवणुकीमध्ये सहभागी नव्हते, मात्र शेवटी काय झाले होते, ते सहभागी झाले होते. न्यायमूर्ती रानडे जे काही आहे तेही या सभेमध्ये किंवा जी काही मिरवणूक होती त्या मिरवणुकीला काय होते, हजर होते. मग प्रश्न विचारला जाईल की सत्यशोधक समाजाची जी काही मिरवणूक आहे ती कशासाठी काढली होती, तर सत्यशोधक समाजाची जो काही झेंडा आहे त्याची मिरवणूक कशासाठी काढली होती, तर जी काही मरगळ आलेली होती सत्यशोधक समाजामध्ये ती दूर करण्यासाठी काढली होती आणि ती भालेकरांनी काय केली होती, काढली होती. त्यानंतर जी काही राष्ट्रीय सभा आहे त्या राष्ट्रीय सभेवरती भालेकरांनी टीका केली होती. आता राष्ट्रीय सभेवरती टीका करत असताना त्यांनी काय म्हटलं होतं की राष्ट्रीय सभा जी काही आहे ती मुठभर लोकांची संघटना आहे, ती सगळ्यांचं काय करत नाहीये, तर प्रतिनिधित्व करत नाहीये. ज्या वेळेस 1895 मध्ये, बघा 1895 मध्ये पुण्यामध्ये ज्यावेळेस काय भरली की राष्ट्रीय सभेची ज्यावेळेस बैठक पुण्यामध्ये भरली होती त्यावेळेस काय झालं, तर महात्मा फुले असतील किंवा जे काही आपले कृष्णाजी भालेकर असतील, त्या कृष्णाजी भालेकर यांनी काय केलं, तर त्या पुण्याच्या काँग्रेसच्या बैठकीच्या बाहेर काय केलं, तर 22 फूट उंचीचा जो काही आहे तो एक शेतकऱ्याचा काय केला होता, पुतळा उभा केलेला आपल्याला बघायला मिळतो. ही एक गोष्ट काय करा, लक्षात ठेवा. त्यानंतर जे काही डिप्रेस क्लासेस मिशन आहेत त्या डिप्रेस क्लासेस मिशन मध्येही काय केलेलं आहे, तर भालेकर यांनी काम केलेलं आहे. बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, तर डिप्रेस क्लासेस मिशनची स्थापना कोणी केली, तर डिप्रेस क्लासेस मिशन जे काही आहे ते जे काही वीरा शिंदे आहेत त्या वीरा शिंदे यांनी काय केली होती, त्याची स्थापना केली होती. कोणी, वीरा शिंदे. तर जे काही वीरा शिंदे यांनी डिप्रेस क्लासेस मिशनची जी काही स्थापना केली होती ते डिप्रेस क्लासेस मिशन विदर्भामध्ये वाढवण्याचं जे काही काम आहे ते काम कोणी हाती घेतलं होतं, भालेकरांनी हाती घेतलं होतं. त्यानंतर अकोला इथे मिशन तर्फे चालवल्या जाणाऱ्या बोर्डिंगचे ते काय होते, व्यवस्थापक होते. मात्र काय झालं की मिशन सोबत त्यांचा नंतर वाद झाला, मतभेद झालं आणि मिशन मधून त्यांनी काय केला, राजीनामा दिला. त्यानंतर विदर्भामध्ये जी काही सत्यशोधक चळवळ आहे त्या विदर्भामध्येही सत्यशोधक चळवळीचा काय केला, त्यांनी प्रसार केला. अकोला अमरावती भागात भालेकरांनी काय केली, तर ही जी काही सत्यशोधक चळवळ आहे ती काय केली, पसरवलेली आपल्याला बघायला मिळते.
त्यानंतर जे काही शूद्र आहेत त्या शूद्रांसाठीही त्यांनी कार्य केलेलं आहे. इथं एक गोष्ट महत्वाची लक्षात ठेवा, निरीश्रित हिंदू आणि ब्राह्मण क्षत्रिय ह्या ज्या काही 2 पुस्तकं आहेत, ह्या 2 पुस्तकं अतिशय महत्वाच्या आहेत. तुमच्या वाचनामधून ह्या सुटू शकतात. तर बघा, निरश्रित हिंदू आणि ब्राह्मण क्षत्रिय ही जी काही 2 पुस्तकं आहेत किंवा ही जी काही 2 पुस्तकं आहेत ही कोणी लिहिली आहेत, तर भालेकरांनी लिहिलेली काय होतात बघायला मिळतात. हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं काय की ज्याच्यावरती आयोगाने आपल्याला वारंवार प्रश्न विचारलाय ते पुस्तक म्हणजे स्त्री पुरुष तुलना. आजपर्यंत कमीत कमी 15 वेळा आपल्याला स्त्री पुरुष तुलना याच्यावरती प्रश्न आलाय. तर स्त्री पुरुष तुलना हे जे काही पुस्तक आहे ते आहे ताराबाई शिंदे यांचं. तर स्त्री पुरुष तुलना या पुस्तकावरती काय केली होती, तर भालेकरांनी काय केली होती, टीका केली होती. मात्र ही जी काही टीका आहे ती महात्मा फुलेंना काय नव्हती, आवडलेली नव्हती. तर ही एक गोष्ट काय करा लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचं सगळ्यात महत्वाचं काय, तर एक संघटना आहे की ती जी संघटना किंवा मंडळ जे काही आहे ते मंडळ स्थापन केलेलं भालेकरांनी, जिचं नाव आहे हितोपदेशक भजन मंडळ. तर हितोपदेशक भजन मंडळ जे काही आहे ते हितोपदेशक भजन मंडळ कोणी स्थापन केलं होतं, तर भालेकरांनी काय केलेलं आहे, स्थापन केलेलं आहे. तर एवढ्या गोष्टी काय करा, कृष्णाजी भालेकर यांच्याबद्दलच्या किंवा कृष्णराव भालेकर यांच्याबद्दलच्या काय करा लक्षात ठेवा, ज्या एक्झामसाठी तुम्हाला काय आहेत खूप महत्वाच्या आहेत. मग बघा, महत्वाच्या गोष्टी काय करतो मी अजून एकदा क्लिअर करतो. कृष्णराव भालेकर हे महात्मा फुले यांचे नातेवाईक होते आणि त्यांचे सहकारी होते. त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट काय, तर 1850 मध्ये भांबुर्डे पुणे येथे त्यांचा जन्म झालेला. जे काही दीनबंधू आहे ते 1877 1 जानेवारी 1877 मध्ये त्यांनी दीनबंधू चालू केलेलं. दीनबंधूचे जे काही सगळे संपादक आहेत ते सगळे संपादक काय करा लक्षात ठेवा. त्यानंतर बळीबा पाटील ही कोणाची कादंबरी होती, कृष्णराव भालेकरांची कादंबरी होती. ती कादंबरी लक्षात ठेवा. ज्या काही भालेकरांच्या इतर कादंबऱ्या आहेत त्या इतर कादंबऱ्याही लक्षात ठेवा. त्यांनी ज्या काही संस्था सुरू केलेल्या, दीनबंधू सार्वजनिक सभा असेल, त्यानंतर पुणे सुशिक्षण गृह असेल, दीनबंधू फ्री स्कूल असेल, ही सगळे जे काही आहेत ते लक्षात ठेवा. त्यानंतर डिप्रेस क्लासेस मिशन असेल किंवा सत्यशोधक समाज असेल, याचं विदर्भामध्ये ही चळवळी पसरवण्याचं कामही कोणी केलंय, तर भालेकरांनी केलेलं आहे. निरश्रित हिंदू आणि ब्राह्मण क्षत्रिय ही जी काही 2 पुस्तकं आहेत, ही 2 पुस्तकं काय केली त्यांनी लिहिलेली आहेत. ही 2 पुस्तकंही काय करा लक्षात ठेवा. हितोपदेशक भजन समाज याचीही काय केलेली भालेकरांनी स्थापना केलेली. हे सगळे जे काही प्रश्न आहेत हे सगळे प्रश्न काय करा महत्वाचे आहेत, हे सगळे काय करा लक्षात ठेवा. आपण भालेकरांना एकाच गोष्टीसाठी महत्वाचं ओळखतो, ते म्हणजे 1 जानेवारी 1877 मध्ये सुरू केलेलं दीनबंधू वृत्तपत्र की जे सत्यशोधक समाज चळवळीचं काय होतं मुखपत्र होतं, तेही काय करा महत्वाचं लक्षात ठेवा. धन्यवाद.